चला प्रियानो आराधना करूया, सर्वजण आम्ही उपासना करूया, बोलूया परमेश्वरासोबत. आम्हाला जर शक्य आहे तर आम्ही उभा राहूया, आमचा हात स्वर्गाकडे करून परमेश्वराचा गौरव करूया, त्याची उपासना करूया प्रियानो. ओ आमच्या बाजूला कोण आहे याचा विचार न करता सर्व समर्थाची आराधना करूया. ओ रबाली अंदर लोबो सिखाराला बांधोरी अंदे बादल है तू धूप में छावता, बादल है तू रात में आग का, बादल है तू धूप में छावता, Yes, Lord. बहता झरना सूखी भूमि पर, सागर में तू रास्ता. यीशुआ यीशुआ यीशुआ, सुन ले मेरे दिल की दुआ. Sakara la bando, sera la bandera liao. Salamu Maria Yeshua, 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 Yeshua. सुन ले मेरे दिल की दुआ. भर दे प्रभु यीशु रूह से, तेरी प्रशंसा करूं मैं पूरे दिल से. भर दे प्रभु यीशु मुझे रूह से. हाँ प्रभु, तेरी प्रशंसा करूं मैं पूरे सजदा तुझे. आराधना दिल से करूं. Yes Lord. सजदा तुझे, तेरी आराधना. यीशुआ यीशुआ यीशुआ, सुन ले की दुआ. यीशुआ यीशुआ यीशुआ, ओ रबा सखारा ला बांदोरियंदे, ओ पावर ऑफ गॉड. यीशुआ यीशुआ, सो रबा लियांदो रोलेबे सखांदरा ला बासोरियंदे, सो रखारा ला बा. यीशुआ यीशुआ यीशुआ, सुन ले मेरे दिल की दुआ. यीशुआ यीशुआ यीशुआ, सुन ले मेरे दिल की दुआ. ओ रबा बाबा बाबा बाबा. यीशुआ Yeshua, oh power of God, oh Rabali andere leve, so Rabba Baba 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 Baba, Sori andere leve, oh Rabba Baba 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 Baba, oh Yes, oh प्रभु तुझे गौरव कबूल कर दो, ओ तुझे महिमा, ओ तुझे आराधना, ओ
Oriende releve socorana bandoriende, Urabasara la bandoriende releve socorana ba, Sireleve roboliende la basso coriende, Orilobo sir la bandara la basso lobo, Sir la banderi alolobo sacarana bande, Orilobo se candere lobo si caralaba. Oh. Thank you, Jesus. Thank you for your love, God. Hallelujah. आम्ही आनंदित आहोत, आम्ही उल्हासित आहोत, कारण परमेश्वर आमच्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. तो जिवंत देव आमच्या सोबत आहे प्रियांनो. आम्ही त्याची प्रचिती रोज आणि रोज घेत आहोत. प्रत्येक क्षणाला आम्ही त्याचा अनुभव, त्या परमेश्वराचा सानिध्याचा, त्याचा आमच्या सोबत असण्याचा अनुभव घेतो आम्ही. पण आम्ही गीत गाऊया, येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार. हालेलुया. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशूरायाला, शरण मी आलो येशूरायाला, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. तारणारा मला कधी पाय नाही धरा, पाय धरा धरा येशूरायाचे, भय धरा धरा येशूरायाचे, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवर विश्वासाने मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोड फार. गाऊया सर्वजण. येशू येशू नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. आनंद करा आनंद प्रभू मध्ये करा, आनंद करा आनंद प्रभू मध्ये करा, आनंद आनंद प्रभू मध्ये करा, आनंद प्रभू मध्ये करा, आनंद आनंद करा आनंद प्रभु मध्ये करा, आनंद करा आनंद प्रभु मध्ये करा. हा दिवस यहोवाने केलेला आहे, आपण उल्हास व आनंद करूया, आपण उल्हास व आनंद करूया, आनंद करा आनंद प्रभु मध्ये करा. गाऊया सर्वजण, आनंद करा जोरात टाळ्या वाजवून म्हणूया.
प्रभु मध्ये करा आनंद. This is the day, this is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice and be glad in Him, and be glad in Him. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day, this is the day that the Lord has made. Hallelujah! Hallelujah! हा दिवस परमेश्वराने दिला की आम्हाला दिला आहे, त्यामध्ये आम्ही आनंद आणि उल्हास करत आहोत. Hallelujah! So today morning as we are sitting in the house of God, आणि आजच्या सकाळच्या समय आपण या ठिकाणी त्याच्या भवनामध्ये बसले we असताना face many challenges in our life. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक आव्हानांना सामोरं जातो And many situations comes in our life. आणि बऱ्याचशा अशा कठीण प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात And we get frustrated in our life. आणि मग त्यामध्ये आपण निराश होतो, We हताश think होतो how to overcome in this situation. आणि अशा परिस्थितीवर आपण मात कशी करू शकतो. So we are going to turn our Bible to the book of 1 King chapter 18. आणि म्हणून पहिले राजे याचा आणि 18वा अध्याय And we are going to see the life of Elijah. आणि एलिया याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बघत आहोत. It's written here, आणि या ठिकाणी असं लिहिलं आहे, Elijah said, as the Lord Almighty lives, whom I serve, I will surely present myself to Ahab today. 15. 15व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की एलिया म्हणाला, ज्या सेनाधीश परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ आज मी खात्रीने त्याच्या नजरेस पडेन. Elijah is speaking to Obadiah. आणि ओबद्या याला या ठिकाणी एलिया बोलत आहे And he is telling that I want to present myself in front of Ahab. आणि मग मी आहाब याच्या समोर, मी माझ्या समोर त्याला माझ्या समोर मी त्याच्या दृष्टीस पडेल. Now if you read chapter 17, 18, 19, आणि ज्यावेळेस आपण हा अध्याय 17, 18 आणि 19 वाचतो, it is written about Elijah. आणि एलियाबद्दल आपल्याला त्यावेळेस त्यामध्ये पाहायला मिळतं. Elijah was a man of God. आणि हा एलिया हा देवाचा मनुष्य होता. He was a prophet for northern kingdom. आणि तो एक संदेष्टा होता. While Ahab was ruling Israel, आणि ज्या वेळेस अहाब राजा इस्रायलावर राज्य करत होता, the word of God says he was a man of prayer. आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणत आहे की तो एक प्रार्थनाशील व्यक्ती होता, He was a man of courage. आणि तो एक धैर्यवान मनुष्य होता. And he did mighty works for Almighty God. आणि सर्वशक्तिमान देवाकरता त्याने अद्भुत अशी कार्य सुद्धा केलेली When होती. he was ministering, आणि ज्या वेळेस तो हे सेवा कार्य करत होता, at that time the situation of Israel was not good. आणि त्यावेळेस इस्रायल देशाची किंवा संपूर्ण प्रदेशाची स्थिती काही चांगली नव्हती. Whole Israel was not following the law of God Almighty. आणि संपूर्ण इस्रायल लोक जे आहेत, जे परमेश्वराची आज्ञा आहेत ते अनुसरत नव्हते किंवा पाळत नव्हते. And the word of God says they were following Baal. आणि जे बाल आहे तो त्याचं ते अनुसरण करीत होते. They were following Ashtaroth. आणि अश्रोध याची ती पूजा किंवा त्याचा ते पालन करत होते. And at that time the wrath of God came upon them. आणि अशा वेळेस परमेश्वराचा तो क्रोध आहे, शाप आहे, तो त्यांच्यावर आलेला आहे. And because of Ahab the people leave the way of the Lord. आणि ह्या अहाब राजामुळे ते असे लोक वागत होते. If you read chapter 16, आणि 1 King chapter 16, आणि ज्या वेळेस आपण अध्याय 16 वाचतो, it is written that आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, if you read 29 onward, word 29, 29 वचनापासून पुढे आपण बघूया. the word says, आणि त्या ठिकाणी वचन असं म्हणत आहे, in the 30th year of Asa king of Judah, Ahab son of Omri became the king of Israel. यहूदाचा राजा असा याच्या कारकिर्दीच्या 38व्या वर्षी उमरीचा पुत्र अहाब इस्रायलावर राज्य करू लागला. And he reigned in Samaria over Israel 22 years. आणि त्याने इस्रायलावर शमरोन येथे 22 वर्षे राज्य केले. Now the word of God says he reigned over Israel for 22 years. आणि या ठिकाणी लिहिलं लिहिलं आहे की त्याने 22 वर्ष राज्य केले आहे इस्रायलावर. And when he was ruling over Israel, आणि ज्या वेळेस इस्रायलावर तो राज्य करीत होता, he lead Israel, the people of God, in a wrong way. आणि त्याने या सर्व इस्रायल लोकांचं नेतृत्व चुकीच्या मार्गावर केलेलं आहे. The word of God says Ahab son of Omri did more evil in the eyes of Lord than any of those before him. आणि उमरीचा पुत्र अहाब याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. The word says he not only considered it travel to commit the sins of Jeroboam son of Nebat, but he also married Jezebel daughter of Idbal king of Sidonians
and began to serve Baal and worship him. आणि नबाटाचा पुत्र याराबाम याच्या पापकर्माचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सुदोनाचा राजा एतबाल याची कन्या इजबेल हिचशी लग्न केले आणि तो बाल मूर्तीची सेवा व पूजा करू लागला. The word says he set up an altar for Baal in the temple of Baal that he built in Samaria. आणि समर्यामध्ये त्याने बाल मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी केली आणि त्याची तो पूजा करू लागला. Ahab also made an Asherah pole and did more and arose the anger of the Lord. आणि अहाबाने अशेराच्या मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलचा देव परमेश्वर याला संताप आणण्याजोगी कामे आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलच्या सर्व राजांहून अधिक केली. In Ahab's time, Hill of Bethel rebuilt Jericho. He laid its foundation at the cost of his firstborn son Abiram, and he set up its gates at the cost of his youngest son Segub, in accordance with the word of the Lord spoken by Joshua son of Nun. आणि त्याच्या कारकिर्दीत बेतलेकर हियल याने यरिहो नगर पुन्हा वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबिराम मरण पावला आणि त्याने त्याच्या वेशी उभारल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र शगूद मरण पावला. परमेश्वराने नुनाचा पुत्र यहोशुवा याच्याद्वारे सांगितले होते त्याप्रमाणे ते झाले. Now here we read the situation of the Israel people were not good. आणि या ठिकाणी आपण बघतो की इस्रायल लोकांची जी स्थिती होती, परिस्थिती होती, ती काही फारशी चांगली नव्हती. They were following other gods. आणि ते दुसऱ्या देवांची पूजा अर्चा करू लागले They होते were worshipping Baal and Ashtaroth. आणि बाल मूर्तीची ते पूजा करू लागलेत. And the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचे वचन या ठिकाणी म्हणत आहे God was not pleased on them. आणि म्हणून परमेश्वर त्यांच्यावर संतुष्ट नव्हता. And afterward, what it is written, the man of God came in front of Ahab. आणि अहाबाच्या समोर मग देवाचा जो सेवक आहे तो त्याच्या समोर आला. And he's telling that God is going to send a famine on this land. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की ह्या भूमीवर परमेश्वर एक दुष्काळ पाठवणार आहे. The word of God says in 17:1, it says, now Elijah the Tishbite from Tishbite in Gilead said to Ahab, as the Lord, the God of Israel, lives, whom I serve, there will be neither dew nor rain in the next few years except at my word. 17:1. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्या दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही, सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. Now here we see Elijah is coming in front of Ahab and telling that there will be no rain in this coming years. आणि म्हणून हा एलिया अहाब या राजाच्या समोर उभा येऊन सांगत आहे की या संपूर्ण भूमीवर आता पर्जन्य होणार नाही. Why it was going to happen? का असं घडणार आहे? The wrath was going to come upon Israel. कारण की इस्रायल लोकांवर हा शाप आलेला होता. Why the wrath was going to come? Because they were not following the commandment of God. का हा शाप अभिशाप या इस्रायल लोकांवर आला होता? कारण की ते देवाची आज्ञा पाळत नव्हते. God was angry on these people. आणि परमेश्वराचा राग किंवा क्रोध त्यांच्यावर आलेला होता. Whenever we do not follow the commandment of God, whenever we do not follow the rule of God, the wrath of God will come upon our आणि life. ज्या वेळेस आपण देवाची आज्ञा पाळत नाही त्याचा कोप आपल्यावर येतो. The word of God says the man of God came in front of Ahab and told him that there will be no rain. आणि म्हणून परमेश्वराचा सेवक आहे तो अहाब राजासमोर येऊन म्हणत आहे की या भूमीवर आता पर्जन्य होणार नाही. It will happen by my word. आणि मी जे काही सांगतो त्याप्रमाणे हे सर्व घडेल. That word was very much powerful. आणि जे शब्द आहेत ते फार सामर्थ्यवान आहेत. Elijah is saying, whatever I will tell, it will be fulfilled. आणि जे काही मी सांगेल ते सर्व काही पूर्ण होणार आहे. And if we read this chapter, it is written 3.5 years there was no rain. आणि आपण संपूर्ण अध्यायामध्ये बघतो की 3.5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी पाऊस नव्हता. The word of God says the people were starving for food. आणि या ठिकाणी आपण वचनामधून बघतो की त्या ठिकाणी उपासमारी सुद्धा ते And there was great famine in the land of Israel. आणि संपूर्ण इस्रायल देशामध्ये हा दुष्काळ And if पसरला we होता. read this chapter, he went and settled somewhere, a place where there is no one. आणि मग ह्या ठिकाणी आपण बघतो की ते या ठिकाणून जाऊन या ठिकाणी जाऊन तो ज्या ठिकाणी कोणी नव्हता त्या ठिकाणी जाऊन तो राहिलेला Because आहे. God told him, go and settle yourself in the Kharith. आणि जो हे जे व्हॅली आहे त्या ठिकाणी जाऊन परमेश्वराने त्याला सांगितलं की तू त्या ठिकाणी जा म्हणून. And he's staying there आणि तो त्या ठिकाणी राहत in होता an isolated place. अगदी वेगळा झालेला अशा किंवा दूर असलेल्या Now at प्रदेशामध्ये. that time that
Ahab was ruling the country. आणि ज्या वेळेस अहाब राजा हा त्या देशावर राज्य करत होता People were suffering. आणि हे जे लोक होते या सर्व गोष्टीतून जात If we होते read this chapter, it is written that Ahab was searching for Elijah. आणि या संपूर्ण अध्यायामध्ये आपण बघतो की हा जो अहाब राजा हा एलियाला चा शोध घेत आहे Because he was blaming to Elijah that because of his word, God have not sent the rain. आणि तो त्याच्यावर असा आळ घेत होता की त्याच्या सांगण्यामुळे आज परमेश्वर त्या संपूर्ण प्रदेशावर पर्जन्य पाडणार नाही And किंवा पाऊस because पाडणार नाही we म्हणून are suffering for that. आणि त्याच गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टीचा तो सामना करत And the होते word of God, he was suffering for that. आणि मग परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी म्हणत आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून या इस्रायल लोकांना जात आहेत And because of that, he was searching Ahab. आणि म्हणून याच गोष्टीमुळे तो अहाब याचा शोध घेत आहे If you read this chapter, आणि ज्या वेळेस आपण हे संपूर्ण अध्याय पाहतो when these two people met with each other, आणि ज्या वेळेस हे दोघं एकमेकांना भेटतात the Ahab is saying to him, आणि मग अहाब त्याला म्हणत आहे you are the man who is troubling the nation of Israel. आणि तोच तू मनुष्य आहे की तो इस्रायल लोकांना या संकटामध्ये आणत आहेस Because of that, we are facing problem. आणि म्हणूनच या संकटामध्ये आम्ही आहोत And Elijah is saying, because of you, the problem is arise. आणि मग एलिया त्या ठिकाणी म्हणत आहे की अहाब तुझ्यामुळे ह्या संकट आलेले आहेत Now let me tell you why this problem was arise. आणि मला तुम्हाला सांगू द्या की हे सगळे कारण कशामुळे आलेली आहेत When the people of God is not following his commandment. आणि ज्या वेळेस परमेश्वर लोक त्याची आज्ञा पाळत नाहीत The word of God is written in the book of Deuteronomy that when we do not follow the word of God, when we do not follow the voice of God, God will stop the rain. आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की ज्या वेळेस आपण त्याची आज्ञा पाळत नाही तर परमेश्वराचा कोप याप्रमाणे येतो And God will stop the rain. आणि मग परमेश्वर ही जी काही पाऊस आहे तो थांबवितो In the month of June, we see there is no good rain for us. आणि आपण बघतो की जून महिन्यामध्ये फारसा काही चांगला पाऊस पडलेला We नाही are saying that this is the rainy season. आणि आपण म्हणतो की हा तर पावसाळ्याचा महिना आहे But there is no good rain. आणि परंतु चांगला पाऊस अजूनही पडला The नाही word of God says, आणि म्हणून परमेश्वराचे वचन if म्हणत आहे we do not listen the voice of God, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराची वाणी ऐकत नाही God is going to stop the rain. आणि परमेश्वर सुद्धा हा पर्जन्य किंवा पाऊस थांबवणार If we आहे read the book of Deuteronomy, आणि ज्या वेळेस अनुवादाचं पुस्तक आपण पाहतो chapter 11 and verse 13 onward, 11वा अध्याय आणि 13 वचनापासून the word says, आणि या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं म्हणत आहे so if you faithfully obey the commands I am giving you today, to love the Lord your God and serve him with all your heart and with all your soul. मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कराल व पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल Then I will send rain on your land in its season. तर मी तुमच्या देशावर अगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन Both autumn and spring rain, so that you may gather in your grain, new wine and olive oil. म्हणजे तुम्हाला आपले धान्य द्राक्षरस व तेल यांचा साठा करता येईल The word of God says, I will provide grass in the fields for your cattle, and you will eat and be satisfied. आणि मी तुझ्या गोराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खावयास मिळेल Be careful, or you will be intercede to turn away and worship other gods and bow down to them. तुम्ही सावध राहा नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहुकून जाल अन्य देवाची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल Then the Lord's anger will burn against you, and he will shut up the heaven. तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील So that it will not rain, and the ground will yield no produce, and you will soon perish from the good land the Lord has given you. म्हणजे पाऊस पडणार नाही भूमी आपला उपज देणार नाही आणि तो उत्तम देश परमेश्वर तुम्हाला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल It is said in the book of Deuteronomy, आणि या अनुवादाच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे when the people will not listen, God will stop the rain. आणि ज्या वेळेस हे लोक ऐकणार नाहीत तर हा पाऊस परमेश्वर थांबवणार आहे Now let me tell you, आणि म्हणून तुम्हाला मला in सांगू other द्या countries there is good rain. आणि दुसऱ्या देशांमध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी चांगला पाऊस आहे In the right time they will get rain. आणि अगदी योग्य समय त्या ठिकाणी पाऊस पडत आहे If you think about our nation, आणि आपल्या देशांबद्दल आपण विचार करूया and if you think about Maharashtra, आणि महाराष्ट्राबद्दलही आपण विचार करूया if you think about Marathwada, आणि जर मराठवाड्याविषयी विचार केला we are not getting good rain. आपल्याला तेवढा चांगला पाऊस मिळत नाही Why? Because we are not following the commandment of God. का कारण की आपण देवाच्या आज्ञा पाळण्यामध्ये कमी The आहोत word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे Ahab was ruling.
आणि आहाब त्या ठिकाणी राज्य करीत होता And because of that, he lead people in a wrong way. आणि त्याने त्यांचं नेतृत्व चुकीच्या मार्गावर केलेलं आहे People went against God. आणि जे लोक आहेत ते देवाच्या विरुद्ध झालेले आहेत The people start worshipping false God. आणि जे खोटे देव आहेत त्यांची ते सेवा किंवा मूर्ती पूजा करू लागले And the word of God says the wrath came upon them. आणि म्हणून परमेश्वरचे वचन म्हणत आहे की परमेश्वराचा कोप त्यांच्यावर आलेला आहे And in this critical situation, आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये Elijah is serving among them. आणि एलिया त्यांच्यामध्ये सेवा करीत आहे He predicted that there will be no rain for 3.5 years. आणि त्याने असं सांगितलं होतं की 3.5 वर्षांपर्यंत पाऊस होणार नाही People are in trouble. आणि मग लोक अडचणीमध्ये येतील And in this situation, आणि अशा परिस्थितीमध्ये now 3.5 years, 3.5 वर्ष he is sitting in an isolated place. आणि तो अगदी वेगळ्या अशा प्रदेशामध्ये एकांतवासात जाऊन राहिला And suddenly God is telling him, आणि म्हणून एक अगदी अचानकपणे परमेश्वर त्याला म्हणत you आहे have to go in front of Ahab. आणि तुला अहाबाच्या समोर जाऊन Now let तुला me दिसून tell you, पडत आहे Ahab is representing a challenge for Elijah. आणि या ठिकाणी आपण बघतो की एलिया करता अहाब एक आव्हान बनलेला आहे Because he knew whenever I go in front of Ahab, he will kill me. आणि त्याला माहित होतं की जेव्हा केव्हा मी अहाब राजाच्या समोर जाईल तो तर मला मारून टाकेल It was challenge to go in front of Ahab. आणि हे त्याला एक मोठं आव्हान होतं की अहाब राजासमोर जाऊन उभं Today राहावं I have took this subject that we need to face the challenge. आणि हा जो माझा विषय आहे की आपल्याला ह्या जे आव्हान आहे ते तोंड द्यायचं आहे हा We are आहे also facing many challenges. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक आव्हानांना सामोर जातो We are having such kind of Ahab in front of us. आणि आपल्या जीवनात सुद्धा अशा प्रकारचे आहाब आपल्या समोर उभं There राहतात are challenges like mountain. आणि जे आपले आव्हान आहेत ते अगदी डोंगरा एवढे मोठे There असतात are challenges like Goliath. आणि गल्ल्यासारखे ते अगदी धिप्पाड असतात There are challenges like sickness in front of us. आणि आपल्यामध्ये आजारपण आहे ते आपल्याला फार मोठं वाटत असतं And we could not overcome on that. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यावर मात करू Now शकत here we नाही see Elijah is going and standing in front of Ahab. आणि आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की एलिया हा अहाब राजासमोर जावयास पाहत आहे From where did he get that courage? आणि कुठून त्याला हे सामर्थ्य प्राप्त होणार And आहे he is saying, because of you, all Israel nation is in problem. कारण की तो असं म्हणत आहे की तुझ्यामुळे हे संपूर्ण इस्रायल राष्ट्र संकटात आलेलं आहे How courage he got. किती मोठं सामर्थ्य किंवा धैर्य त्याला आलेलं आहे The man of God देवाचा सेवक going in front of king आणि त्या मोठ्या राजासमोर जात and आहे telling him with courageously that because of you, we are in problem. आणि अशा धैर्याने तो म्हणत आहे की तुझ्यामुळं या अशा संकटामधून इस्रायल लोकांना जात आहात He is not frightened about king. आणि या राजाला तो भीत नाही आहे He is not frightened about that situation. आणि या संपूर्ण परिस्थितीला सुद्धा तो घाबरलेला नाही How he get that courage? आणि कशा रीतीचं हे सामर्थ्य त्याला प्राप्त I झालेलं want आहे to share 3 things about Elijah. आणि एलियाबद्दल मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे Today morning I want to encourage you. आज सकाळच्या समयी If you are facing some problem in your आणि life, अशा आपल्या जीवनामध्ये अशा रीतीची काही जर समस्या तुम्ही समोर if जात you are असाल facing some challenges, आणि ज्या आव्हानांना तुम्ही समोर जात असाल that challenges are discouraging you. आणि हे आव्हानं तुम्हाला निराश करत असतील See, when we are in this world, आणि आपण बघा की आपण या जगामध्ये असताना though we are the men of prayer, आणि जरी आपण प्रार्थना जीवन जगत though असू we say my faith is very strong, आणि जरी आपण म्हणत असू की माझा विश्वास फार दृढ आहे still we have to go through challenges. आणि तरी सुद्धा या आव्हानांना आपल्याला समोर जायचं If we आहे see the life of Elijah also, आणि ज्या वेळेस आपण अलियाचं जीवन बघतो ते सुद्धा तसंच he आहे was strong in faith. आणि तो सुद्धा विश्वासामध्ये दृढ He होता was man of prayer. आणि तो सुद्धा प्रार्थनामय जीवन जगत He होता also went through challenges. आणि तो सुद्धा अशा आव्हानांना समोर गेलेला आहे Once he was also afraid, आणि तो सुद्धा एकदा तो त्याच्या जीवनामध्ये घाबरलेला होता and he went into the frustration, आणि तो सुद्धा अशा निराशेच्या गर्तेत पडलेला होता and he was also talking negative things in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांनी सुद्धा नकारात्मक गोष्टी बोललेल्या आहेत When Jezebel said that I will kill you, आणि ज्यावेळेस इजेबेल याने सांगितलं की मी तुला मारणार आहे the म्हणून word of God says in chapter 19 that he ran away from there आणि त्या ठिकाणी 19व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे की तो त्या ठिकाणाहून पळून गेला and sitting there and saying to Lord, kill me. आणि मग तो म्हणत आहे परमेश्वराला की हे देवा तू मला मारून टाक I want to not live. आणि मला काही जगायचं नाही He was not ready to face the challenge at that time. आणि त्यावेळेस या आव्हानाला समोर जाण्याचं त्याच्याकडे धैर्य नव्हतं We are human beings. आपण सुद्धा मनुष्य प्राणी आहोत We get afraid. आपण सुद्धा घाबरतो But today I want to focus. आणि म्हणून आज मी तुमचं लक्ष या ठिकाणी If there are लावतो challenges, जरी त्या ठिकाणी अशी आव्हानं आहेत God will help us to overcome on that challenge. आणि परमेश्वर आपल्याला ह्या कामी मदत करणार आहे की आपण त्यावर मात करावी Here the word of God says, आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणत he आहे is saying, I will stand in front of Ahab. I will stand in front of Ahab. आणि मी या अहाब राजा पुढे जाऊन उभा राहील The word says, Elijah said, as the Lord Almighty lives, whom I serve, I will surely present myself
to Ahab today. आणि जो परमेश्वर माझ्यामध्ये राहतो आणि त्यांनी मला जे धैर्य दिले आहे, या धैर्यामुळे मी अहाब राजासमोर जाऊन उभा I राहील will go and stand in front of him. आणि मी त्याच्यासमोर जाऊन उभा He ठाकेन. was ready to go in front of Ahab. आणि आता तो अहाब राजासमोर जायला तयार झाला. Why he was that so much courageful? आणि कशा रीतीने त्याला हे सर्व काही धैर्य प्राप्त झालेलं आहे. First thing in his life was that आणि ती पहिली गोष्ट आहे त्याच्या जीवनामध्ये होती, he was serving Almighty God. कारण की तो सर्व समर्थ देवाची सेवा करीत होता. He was serving Almighty God. तो सर्व समर्थ देवाची सेवा करीत होता. And because of that, he was getting that courage. आणि त्याच कारणामुळे त्याला हे धैर्य प्राप्त झालं The word होतं. of God says, आणि म्हणून परमेश्वरचं वचन म्हणत आहे, Exodus chapter 23 and verse 25. आणि निर्गम याचा 23वा अध्याय, The word says, worship the Lord your God, and his blessing will be on your food and water. I will take away sickness from among you. The word of God says, worship the Lord, serve the Lord, आणि परमेश्वरचं वचन म्हणत आहे की तू त्याची सेवा कर and I will bless you. आणि मग मी तुला आशीर्वादित Now करेन. let me tell you, Elijah was serving Almighty God. आणि मला तुम्हाला सांगू द्या की एलिया सुद्धा देवाची सेवा करीत होता. While he was serving, आणि ज्या वेळेस तो सेवा करीत होता, it was not easy job for Elijah. आणि ते काही फार सोपं असं काम नव्हतं एलिया करता, But he was serving Almighty God. परंतु तो सर्वशक्तिमान देवाची सेवा करीत होता. While serving Almighty God, आणि ज्या वेळेस तो या परमेश्वराची सेवा करीत असताना, he used to be in the presence of God. आणि तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहत होता, He used to serve God. तो परमेश्वराची सेवा करीत असे. And by faith, when he predicted there will be no rain in the years of coming, आणि मग त्या विश्वासाने त्याने असं सांगितलं होतं की येणाऱ्या 3.5 वर्षामध्ये या ठिकाणी पर्जन्य होणार नाही. and in that situation, आणि अशा परिस्थितीमध्ये he experienced the power of God in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये देवाचे सामर्थ्य त्याने त्याचा सामर्थ्याचा अनुभव त्याने घेतला. Now, he was also going through the situation at that time. आणि अशा परिस्थितीतून तो सुद्धा जात होता. At that time, he saw the awesome love of God in his life. आणि अशा परिस्थितीतून जात असताना त्याने जे अद्भुत प्रीती आहे देवाचं ते त्याने त्याच्या जीवनामध्ये अनुभवलं. He saw the hand of God is upon Elijah. आणि जो परमेश्वराचा वरदस्त आहे तो त्याच्यावर असताना त्याला तो अनुभव आला. Why? Because he was serving Almighty God. का? कारण की तू या परमेश्वराची सेवा करीत होता. Today, church, I want to encourage आणि you. म्हणून मंडळी मी तुम्हाला आज उत्तेजित करतो, If you are facing some problems, आणि जर तुम्ही या आव्हानांना तोंड देत आहात if you are facing challenges, आणि अशा मोठ्या आव्हानांना तोंड and देत if असाल, you want to overcome on that challenges, आणि या सर्व आव्हानांवर तुम्हाला जर मात करायची असेल, we must serve all our God. आणि आपण आपल्या सर्व समर्थ देवाची आपल्याला सेवा करायची आहे. There are people who come to church. आणि असे लोक आहेत की मंडळीमध्ये येतात They are just a member of the church. आणि ते फक्त उपस्थित राहतात आणि एक सदस्याप्रमाणे ते येतात. Are we involved in the ministry? काय आपण देवाच्या सेवा कार्यामध्ये आपल्याला घालून घेतलेलं आहे का? We must involve in the ministry of God. आणि देवाच्या सेवा कार्यामध्ये आपल्याला सहभाग व्हायचा We आहे. must serve our God. आपल्याला देवाची सेवा करायची आहे. Because God have called us as an priest in this last days. आणि ह्या शेवटल्या दिवसामध्ये देवाने आपल्याला एका याचकाप्रमाणे ठेवलेलं आहे. All are priests in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये आपण सर्व याजक गण आहोत. We are called for service. आपण त्याची सेवा करण्याकरता We बोलावण्यात need आलेलो to आहोत. serve our God. आपल्याला त्याची सेवा करायची When आहे. we will serve our आणि God, ज्या वेळेस आपण त्याची सेवा करू, then God will control all our life. आणि नंतर तो आपल्या संपूर्ण जीवनाचा ताबा And घेईल. whatever challenges we are आणि facing, जे काही आव्हानांना आपण तोंड देत God असू, will help us in that challenges. आणि त्या सर्व आव्हानांवर मात करण्याकरता परमेश्वर आपली मदत Now, करणार when आहे. God was going to bring a drought in that land, आणि का या इस्रायल देशामध्ये अशा रीतीचा दुष्काळ पडलेला आहे, at that time, त्यावेळेस people were not having food. आणि त्यावेळेस त्यांना खावयास अन्न सुद्धा In the नव्हतं, same time, आणि त्याच वेळेस Elijah was also not having the food, आणि एलियाला सुद्धा खायला अन्न नव्हतं, but he was serving the Lord. परंतु तो देवाची सेवा करत होता. Whole nation was suffering. आणि संपूर्ण देश या सर्व कठीण परिस्थितीतून जात होता. 2-3 years before, आणि 2 ते 3 वर्षा आधी, there was COVID. आणि या ठिकाणी आपण बघतो की कोविड आलेला होता. Whole nations and whole world was facing COVID. आणि ह्या संपूर्ण कोविड च्या महामारीतून संपूर्ण जग जात होतं. All were afraid about COVID. आणि या सर्व परिस्थितींनी सर्वजण घाबरलेले होते. Our relatives went from that COVID. आणि आपल्या जे नातलग आहेत ते आपल्याला सोडून गेले या कोविडमुळं. We were facing, everyone was facing. आणि प्रत्येक जण ह्या कोविडचा मार सहन करीत होता. But why we are alive?
का आपण या जगामध्ये अजूनही जिवंत that आहोत? situation, God showed His favor on us. कारण की परमेश्वराने त्याचं जे सामर्थ्य आहे किंवा त्याची जी प्रीती आहे ती आपल्याला त्यांनी दाखवली आहे म्हणून. We serve our God. कारण की आपण त्याची सेवा करीत आहोत म्हणून. And because of serving God, आणि फक्त त्याच्या सेवा करण्यामुळं God showed His favor upon us. कारण की त्याने त्याचा जो प्रीती आहे ती आपल्यावर दाखवलेला आहे, दया Here the दाखवलेली word आहे. of God says, आणि या ठिकाणी सुद्धा परमेश्वर म्हणत आहे, when there was famine in the land, आणि ज्या वेळेस या संपूर्ण प्रदेशावर दुष्काळ पडला होता what God is telling to him, आणि परमेश्वर त्याला म्हणत आहे, chapter 17 and verse 2, आणि 17व्या अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये आपण the बघतो, word of God says, आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे, and the word of the Lord came to Elijah, परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की leave here, turn eastward and hide in the Kerith ravine, east of the Jordan. You will drink from the brook, and I have directed the ravens to supply you with the food there. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की तेथून निघून पूर्व दिशेस जा व यार्दने समोरच्या करीब ओळानजीक लपून राहा, त्या ओळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल, आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. The word says he did what the Lord had told him. He went to the Kerith ravine east of the Jordan and stayed there. The ravens brought him bread and meat in the morning, and the bread and meat in the evening, and he drank from the brook. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्दने समोरच्या करीत ओळानजीक जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. When he predicted that, त्यावेळेस त्याने असं सांगितलं की या ठिकाणी पर्जन्य होणार नाही. he must have thought, what will be my situation? आणि मग त्याने असा विचार केला असावा की मग माझी सुद्धा कशी परिस्थिती होईल. Already I have predicted. मी तर सांगितलेलं आहे, Who will take care of mine? आणि मग माझी काळजी कोण घेणार. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, he was serving the Lord, कारण की तो परमेश्वराची सेवा करीत होता and God take care of his life. आणि त्याच्या जीवनाची परमेश्वराने काळजी घेतलेली आहे. We must serve our Almighty God. आपण सुद्धा आपल्या सर्वशक्तिमान देवाची सेवा करावी. In whatever area God is leading us, we need to serve our God. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये परमेश्वर जर आपल्याला सांगत आहे की आपण हे करावं, तर परमेश्वराची आज्ञा आपण पाळायला पाहिजे. In praying department we should serve. In praying department we should serve the Lord. प्रार्थनेच्या वेळेस, प्रार्थनेच्या ठिकाणी सहभागाच्या वेळेस आपण त्या ठिकाणी यायला हवं. We can share the gospel. आपण जे शुभवर्तमान आहे ते सुद्धा इतरांना सांगायला हवं. Whatever opportunity God is going to give us, we should serve our Lord. आणि जी काही संधी परमेश्वर आपल्याला देत आहे त्यामध्ये आपण त्याची सेवा करायला When we will पाहिजे. serve the Lord, आणि ज्या वेळेस परमेश्वराची सेवा आपण करू, though there will be challenges in our life, आणि जरी आपल्या जीवनामध्ये अशी आव्हानं असतील, but God will help us. परंतु परमेश्वर आपल्याला मदत करणार Here आहे. we see आपण या ठिकाणी बघत आहोत, God was taking care of Elijah. आणि एलियाच्या जीवनाची काळजी परमेश्वराने Then घेतली आहे. afterward we see from 7th word, God took him to the widow's house. आणि मग आपण पुढल्या वचनामध्ये बघतो की एका विधवेच्या घरामध्ये परमेश्वराने त्याला By आणलेलं आहे. widow, God provided food for him. आणि एका विधवेने सुद्धा त्याला त्या ठिकाणी अन्न पाणी दिलेलं आहे. And this how he saw the love of God in his life. आणि अशा प्रकारे परमेश्वराचं जे प्रेम आहे त्याने त्याच्या जीवनामध्ये And अनुभवलेलं आहे. because of that, when he faced to Ahab, he is saying, whom I serve, आणि म्हणून तो आहाबाला अशा रीतीने म्हणत आहे की मी ज्या देवाची सेवा करीत आहे, I will surely present in front of Ahab. आणि म्हणून मी निश्चितच आहाबाच्या समोर उभा राहील. When he got that courage, आणि केव्हा परमेश्वराने हे धैर्य त्याला दिलेलं आहे, when he was serving the Lord. जेव्हा परमेश्वराची सेवा त्यांनी केली When आहे. we will serve the Lord, आणि ज्यावेळेस आपण सुद्धा तिची सेवा करू, our confidence will increase. आपला जो विश्वास आहे तो सुद्धा वाढताना आपल्याला बघू. Whatever challenge will come in front of us, आणि जे कोणते आव्हानं आपल्या समोर we येतील, will say, there is my Lord whom I serve. He will help me in this situation. आणि अशा आव्हानांना आपण म्हणू शकू की ज्या देवाची मी सेवा करत आहे ते या सर्व आव्हानावर मला मात करणार Whatever सामर्थ्य आहे. problem we are facing, आणि जे कोणते समस्याला आपण तोंड but देत when असू, we serve the Lord, आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराची सेवा करू, we will get the confidence, आणि तो आत्मविश्वास आपल्याला मिळेल, and God will help us to face that challenge. आणि या आव्हानांना समोर जाण्याकरता परमेश्वर आपली मदत करेल. Here we see he is ready to face that challenge. आणि या ठिकाणी आपण बघतो की एलिया हे आव्हानांना समोर जाण्यास तयार How आहे. he got that courage? आणि कशा रीतीने त्याला ते सामर्थ्य प्राप्त Because he झालं, was serving the Lord. कारण की परमेश्वराची सेवा तो करीत होता. While serving, he experienced the power of God in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये तो सेवा करत असताना देवाचे सामर्थ्य त्याला अनुभवास मिळालं. Second thing in his life was आणि जी that दुसरी गोष्ट आहे एलियाच्या जीवनामध्ये आपण he बघतो, was the man of prayer. आणि तो एक प्रार्थना करणारा व्यक्ती As a होता. people
people of God, we must be the men of prayer. आणि जर आपण देवाचे लोक आहोत तर आपण सुद्धा प्रार्थना करणारे लोक These are the days that every believer should come on their knees and pray unto God. आणि हेच ते दिवस आहेत की प्रत्येक विश्वासदाराने गुडघ्यावर येऊन प्रार्थना करावी We need to cry unto God. आणि परमेश्वरासमोर आपण अश्रू व्हावे Now in this famine, आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये he used to pray unto God. आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तो परमेश्वराला प्रार्थना Now करीत आहे world is facing many problems. आणि आपण बघतो की संपूर्ण जग अशा रीतीच्या समस्यांना तोंड देत आहे In our family, we are facing many problems. आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण अशा रीतीने समस्येला Though तोंड we देतो look very nicely outwardly, आणि जर आपण बाहेरून फार चांगले दिसत असू but inside we are having so many problems. परंतु आतमधून आपल्याला खूप साऱ्या समस्यांना Crying in our heart. आणि आपल्या हृदयामध्ये सुद्धा ते दुःख आहे Who will solve the problem? कोण आपलं ते सर्व काही सोडवणार आहे Only God is there who can solve our problem. फक्त जो देव आहे परमेश्वर आहे तेच ह्या सर्वातून आपणास सोडवणार Only आहे God is there who can wipe our tears. आणि तोच तो परमेश्वर आहे जो आपले सर्व अश्रू पुसणार आहे So every man and woman must be a man of prayer. आणि म्हणून प्रत्येक पुरुषाने आणि महिलेने एक प्रार्थनामय व्यक्ती बनावं Every day we should spend time in the presence of God. आणि प्रत्येक दिवशी परमेश्वराच्या सानिध्यात आपण वेळ घालावा We are not having time for prayer. आणि आपल्याला प्रार्थना करण्यास वेळ मिळत नाही People are so much busy in their work only. आणि लोक त्यांच्याच कामामध्ये व्यस्त असतात They are not having time. आणि त्यांना वेळ मिळत नाही They are not serving God. आणि ते परमेश्वराची सुद्धा सेवा करीत They are नाही not giving time for the Lord. आणि परमेश्वराकरता त्यांच्याकरता वेळ नाही They are having time for their own work. आणि त्यांच्या स्वतःच्या कामाकरता मात्र त्यांना फार वेळ But असतो let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू when द्या we will pray, ज्यावेळेस आपण प्रार्थना करू God will help us in our challenges. आणि परमेश्वर आपल्याला त्या आव्हानांना सामोरे जाण्याकरता मदत करेल Now सामर्थ्य here we देईल. see when Elijah was living in this widow's house. आणि ज्या वेळेस एलिया हा त्या विधवेच्या घरी होता Here the word of God says, आणि या ठिकाणी आपण बघतो suddenly the widow's son was not feeling well and he died. आणि मग विधवेच्या ह्या पुत्राला बरं वाटत नव्हतं आणि त्याचा मृत्यू झालेला आपण बघतो And the word of God says, आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामधून आपण बघतो 17 words, sometime later the son of woman who owned the house became ill. He grew worse and worse and finally stopped breathing. 17. त्यानंतर गर्दनीचा मुलगा आजारी पडला त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला She said to Elijah, तेव्हा ती एलियाला म्हणाली what do you have against me, man of God? Did you come to remind me and my sin and kill my son? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहात का Now here we see आपण या ठिकाणी बघतो the widow took care of Elijah. आणि या विधवेने एलियाची काळजी घेतलेली आहे And because of Elijah, आणि या एलियामुळं the kitchen was been blessed आणि त्याचं जे संपादघर होतं ते आशीर्वादित झालेलं of आहे that woman. आणि त्या विधवेचं संपाद Suddenly the problem, वरती फार आनंदित अशी this होती happened with us also. आणि अशाच गोष्टी आपल्या सुद्धा सोबत All घडतात things are going smooth. आणि ज्या वेळेस सगळं काही व्यवस्थित होत You असतं are the man of God. आपण म्हणतो की आम्ही देवाचे लोक आहोत God, listen your prayer. आणि परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत असतो Really, you are a blessing for us. आणि खरंच तुम्ही आमच्याकरता आशीर्वाद But झालेला if आहात something go wrong in our family, आणि ज्या वेळेस आपल्या कुटुंबामध्ये असे काही चुकीच्या गोष्टी होतात if something went against us, आणि जे काही आपल्या विरुद्ध काही गोष्टी होतात suddenly we say because of pastor only. आणि मग आपण म्हणतो की हे सर्व काही पाळकांमुळे झालेलं आहे Because of this man of God only we are in problem. आणि म्हणून या देवाच्या सेवकामुळे आम्ही अशा कठीण परिस्थितीत आलो Suddenly the son is died. आणि या ठिकाणी आपण बघतो की तिचा पुत्र मरण पावला And she आहे is blaming to the man of आणि God. आता ती या परमेश्वराच्या सेवकाला दोष देत आहे And the word of God says, give me your son. Elijah replied. He took him from her arms, carried him to upper room where he was staying, and laid him on his bed. Then he cried out to the Lord, Lord my God, have you brought tragedy even on this widow I am staying with, by causing her son to die? Then he stretched himself out on the body 3 times and cried out to the Lord, Lord my God, let this boy life return to him. आणि तो तिला म्हणाला तुझ्या मुलास घेऊन ये त्याने त्यास तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजविले मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले हे परमेश्वरा माझ्या देवा मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिजवर अरिष्ट आणले आहे काय मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले परमेश्वरा हे माझ्या देवा या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत होऊ दे The word of God says God listened the prayer of Elijah.
आणि या ठिकाणी आपण बघतो की एलियाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली Why आहे. God listened the prayer of Elijah? का एलियाची प्रार्थना परमेश्वराने Because ऐकली? he was a man of prayer. कारण की तो प्रार्थना करणारा मनुष्य होता He used to connect with God every now and then. आणि प्रत्येक वेळेस तो परमेश्वराशी संपर्क करतो And the प्रार्थनेद्वारे. people all of God will be connected with the Lord. आणि ज्या वेळेस परमेश्वरचे लोक परमेश्वरासोबत संबंध When ठेवतात we will pray, आणि ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो, whatever challenge will come in our life, जे कोणते आव्हानं आपल्या जीवनामध्ये येतात we'll pray and God will listen us. आणि आपण प्रार्थना करतो, परमेश्वर तो ऐकतो. Most of the time, God is not listening. आणि बरेच वेळेस परमेश्वर आपला प्रार्थना ऐकत नाही. Why? He is not listening. का तो ऐकत नाही? Because we are not the man of prayer and woman of prayer. कारण की आपण प्रार्थना करणारे मनुष्य नाही आहेत म्हणून. We come to throne of God whenever we need. आणि परमेश्वराच्या सिंहासनासमोर ज्यावेळेस आपण येतो, ज्यावेळेस आपण अडचणीमध्ये किंवा गरजेमध्ये Here he असतो. was the man of prayer. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो की एलिया हा प्रार्थना मनुष्य होता And because of that, he got that courage. आणि म्हणून परमेश्वराने त्याला धैर्य दिलेलं आहे Face the challenge. आणि ज्या आव्हानांना सामोरे If जाण्याकरता. you are the man of prayer and woman of prayer, आणि जर तुम्ही प्रार्थना करणारे पुरुष किंवा महिला आहात whatever problem will be there in front of you, आणि जे कोणते समस्या तुमच्या समोर असतील, you will not afraid. तुम्ही घाबरणार नाही. Because you know, कारण की तुम्हाला माहित I आहे will call unto God कारण की मी परमेश्वर धाव करेल and God is going to listen my आणि cry. परमेश्वर माझ्या आरोळीकडे लक्ष देईल. Third thing in his life was that आणि तिसरी जी गोष्ट आपण पाहतो, he was the man of faith. आणि तो विश्वासाचा व्यक्ती होता, He विश्वास must be धरणारा. the man of faith. आपण सुद्धा विश्वास धरणारे व्यक्ती When असायला he पाहिजे. met with Ahab आणि ज्या वेळेस तो अहवाला भेटला and he told, आणि त्याने म्हटलं there is going to have a great rain. There will be a great rain. आणि मग तो त्याला म्हणत आहे की या ठिकाणी मोठा पाऊस होणार आहे. The word of God says, God listened the word of Elijah. आणि या ठिकाणी आपण बघतो की एलियाची प्रार्थना सुद्धा परमेश्वराने ऐकलेली आहे. Whatever Elijah used to speak, आणि जे काही एलिया बोलत असे it was fulfilled. ते सर्व काही पूर्ण होत असे. Why? Because he was the man of faith. कारण की तो विश्वास धरणारा व्यक्ती होता. Today, आज we need such kind of faith. अशा प्रकारचा विश्वास आपल्यामध्ये असावा हवा. Whatever problem will come in front of us, आपल्या समोर जो कोणताही समस्या असतील, we must say आपण असं म्हणायला पाहिजे that by faith I remove this challenge. आणि ह्या विश्वासाने या सर्व आव्हानांचा मी सामोरं जाईल. Many times people tell me, Pastor, pray that the report should come normal. आणि बरेच वेळेस काही व्यक्ती माझ्याकडे येतात आणि बाळासाहेब प्रार्थना करा की जे काही रिपोर्ट्स आहेत ते सर्व नॉर्मल यावेत म्हणून. They are very much afraid about that आणि report. त्या रिपोर्टमुळे ते फार घाबरलेले असतात. But whenever I tell them the report will come normal, आणि ज्यावेळेस मी त्यांना म्हणतो की हे सर्व रिपोर्ट तुमचे नॉर्मल येतील by म्हणून, faith I tell them, आणि मी ह्या विश्वासाने त्यांना म्हणत असतो, after few hours or after few days, they will call me and tell me that the reports are normal. आणि काही दिवसानंतर मग ते मला फोन करून सांगतात की जो काही रिपोर्ट आहे तो नॉर्मल आलेला आहे. Why? Because when we speak by faith, God will do it. का? कारण की ज्या वेळेस आपण विश्वासाने असं बोलतो त्यावेळेस परमेश्वर ते पूर्ण करत असतो. There are challenges in our life. असे बरेच आव्हानं आपल्या जीवनामध्ये Do असतात not run away from that challenge. आणि त्या आव्हानांना समोर पाहून पळून जाऊ नका. Once Elijah tried to run away, आणि एलियाने सुद्धा असाच प्रयत्न केला होता की आव्हानांना पाहून तो पळून and गेला he decided that I should die. आणि त्याने म्हटलं होतं की मी तर मराच पाहिजे I want to not live. आणि मी तर जगायलाच नको. But God is encouraging him. परंतु परमेश्वराने त्याला उत्तेजन केले आहे. You have to live तुला जगायचं आहे because your life is for my glory. आणि तुझं जे जीवन आहे ते माझ्या गौरवाकरता आहे. And the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं he वचन was encouraged by the word of God. आणि परमेश्वराच्या वचनाने त्याला धैर्य प्राप्त Today झाले. morning as we are sitting in the house of God, आज आपण परमेश्वराच्या घरात या ठिकाणी बसलेलं I असताना don't know what challenges you are facing. मला माहित नाही की कोणत्या आव्हानांना तुम्ही समोर जात But आहात, I knew परंतु मला माहित आहे if you are serving the Lord, जर तुम्ही परमेश्वराची सेवा करीत आहात, God will show the awesome love in your life. परमेश्वर त्याचं अद्भुत प्रेम तुमच्या जीवनामध्ये तो दाखवणार आहे. Not coming every Sunday and sitting on chair, आणि फक्तच रविवारी येऊन आपण या ठिकाणी बसू नये, but we must involve in ministry. परंतु आपण त्याच्या सेवा कार्यामध्ये आपणा स्वतःला झोकून द्यायला पाहिजे. We need to serve the Lord. आपण परमेश्वराची सेवा The करायला word of पाहिजे. God says when we'll serve, then only He will bless our food and water. आणि ज्यावेळेस परमेश्वराची सेवा आपण करू तेव्हा तो आपल्या अन्न पाण्यावर Don't आशीर्वाद say देईल. after retirement I will do. असं कधीच म्हणू नका की ज्यावेळेस मी निवृत्त होईल, रिटायर होईल, After त्यावेळेस मी retirement also सेवा we करेल. can't serve the Lord. कारण की रिटायरमेंट नंतर आपण परमेश्वराची सेवा करू शकणार When नाही. we are young, we should serve the Lord. आपण जर तरुण आहोत त्याच वेळेस आपण परमेश्वराची सेवा केली We पाहिजे. need to involve in the ministry. आपण या सेवा कार्यामध्ये सामील झालं पाहिजे. We are working for the kingdom of God. बघा आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये काम करीत आहोत. Whenever God is giving opportunity, we should leave our job
for 2 days or 3 days. आणि जर आपल्याला परमेश्वर संधी देत आहे तर आपण आपल्या कार्यामधून 2 किंवा 3 दिवसाची सुट्टी घेणं अनिवार्य Serve the आहे. Lord. आपण परमेश्वराची सेवा करायला God पाहिजे will take care of every situation. आणि परमेश्वर आपल्या सर्व परिस्थितीची काळजी But घेणार I आहे. am seeing in our church there are people who are very much concerned about their work only. आणि मी बघतो की बरेच लोक त्यांच्या कामाविषयी फार जागरूक असतात किंवा फार संबंध ते Not ठेवतात, serious about the kingdom of God. परंतु देवाच्या राज्याविषयी ते फार गंभीर नसतात. And when the problem arise in their life, आणि ज्या वेळेस अशा समस्यांना मग ते तोंड they देतात are not getting that much courage to face the challenge. आणि मग अशा प्रकारचं धैर्य त्यांना नसतं की त्या आव्हानांना ते समोर जातील. Today I want to encourage you. म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देतो. Life is challenge. आणि जे जीवन आहे ते सुद्धा आव्हानांनी भरलेलं आहे. If there are challenges, जर त्या ठिकाणी आव्हानं आहेत, who will help us? कोण आपली मदत करणार? Only our Almighty God. फक्त आपला सर्वशक्तिमान The word of परमेश्वर. God says, म्हणून परमेश्वराची वर्तन whom म्हणते, I serve the Lord, ज्या देवाची मी सेवा करीतो I will go and stand in front of Ahab. मी त्या अहाब राजासमोर जाऊन उभा राहील. Today morning, आज सकाळच्या if there are समय any challenges, जर तुमच्या जीवनामध्ये कुठली आव्हानं आहेत, God will help you परमेश्वर तुमची मदत करणार आहे. face the challenge. या सर्व आव्हानांना समोर At this जाण्याकरता moment, या समय as we are sitting in the presence of God, आपण परमेश्वराच्या उपस्थितीत we बसले will असताना close our eyes. आपण डोळे बंद करूया. We'll think about ourselves. आपल्या स्वतःबद्दल आपण विचार करूया. Jesus, we worship your name. Oh God, we praise your name. Ura baba ba shandara ba shakaranda la ba sandala ba rianda la ba ba ba. Ura nama sakarando lo bo shadada ba lianda la ba shadada ba la ba da ba rida da ba rianda la ba ra ba la ba ra ba la ba. आराधना करूया प्रियानो. जर तुमच्यामध्ये challenges face करत आहात तर देवाचा अभिषेक तुमच्या जीवनावरती येऊ द्या. देवाचा अभिषेक तुमच्या जीवनावरती येऊ द्या. Jesus, we worship your name. Jesus, we worship your name. Jesus, we worship your name. Hallelujah. Jesus, we worship him. Jesus, we worship your name. Jesus, we worship your name. Jesus. Jesus, we worship your name. Hallelujah. अन्य भाषेतून प्रार्थना करूया. चॅलेंजेस फेस करत असताना देवाने आमचा विश्वास दृढ करावा म्हणून प्रार्थना करूया. प्रभूचा आत्मा मला स्पर्श करत आहे. Holy Spirit is there who will help us in your challenges. Who will help us in your challenges. Right now the Spirit of God is moving. देवाचा आत्मा आपल्यावरती उतरत आहे. देव तुम्हाला बळ देत आहे. God is giving courage in your life. Ura baba shandala ba rikara ba rida nama sandala ba rabala ba. मला माहिती आहे अनेक लोक निर्णय चॅलेंज फेस करत आहे पण देवाचा आत्मा तुम्हाला शक्ती देत आहे, सामर्थ्य देत आहे. Jesus, we worship you. Jesus. पर्वतों को देखूंगा मैं, कौन है मददगार मेरा. मेरा मददगार खुदा है. जिसने जमीन और आसमां को बनाया. जिसने जमीन और आसमां को बनाया. पर्वतों को देखूंगा मैं,
कौन है मददगार मेरा, पर्वतों को देखूंगा मैं, कौन है मददगार मेरा, मेरा मददगार खुदा है, जिसने जमीन और आसमां को बनाया। हालेलुया। जिसने जमीन और आसमां को बनाया। हालेलुया। ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे तो देव आज आम्हाला स्पर्श करायला तयार आहे, तो आम्हाला मदत करायला तयार आहे। ओ रबा शांदाला बराबा लबा। Thank you, Jesus. Blessed be the name of Lord. Blessed be the name of Lord. Hallelujah. Hallelujah. सर्व समर्थ देई बापा, मी तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो। तू किती चांगला आहेस। आज इलियाच्या जीवनातून तू आमच्याशी बोललेला आहे। आज आम्ही स्वतःला तुझ्या सेवेसाठी समर्पित करतो, आम्ही स्वतःला प्रार्थनेच्या सेवेसाठी समर्पित करतो, आम्ही स्वतःला विश्वासाची कबुली देतो देई बापा। वी विल लिव्ह बाय फेथ ओ गॉड। देई बापा, मी या ठिकाणी जात असताना तुझा अभिषेक आमच्या जीवनावरती असू दे, आणि या दिवसांमध्ये जे चॅलेंजेस आमच्यावरती येतील, जे आव्हान येतील, त्या प्रत्येकाला तोंड देण्याची ताकद तू आम्हाला दे, कारण तू आमचा मदतगार आहेस। आम्ही तुझे उपकार मानतो। ज्या लोकांना आरोग्य दे, शांती दे, समाधान दे, सैतानाची बंधनं तुटली जाऊ दे येशूच्या नावामध्ये। आणि या दिवसांमध्ये अद्भुत गोष्टी तू आमच्यामध्ये करणार आहेस। आम्ही तुझे उपकार मानतो। आज नाडे परिवाराला मी आशीर्वाद देतो, त्यांच्या लेकराचं त्यांनी समर्पण केलेलं आहे, त्यांना आम्ही पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र नावात आशीर्वादित करत आहे, प्रभू येशूच्या नावात, आमेन।